नमस्कार. साथी न्यूज इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटण या ठिकाणी आहोत आणि फलटणमध्ये आपण पाहतो की अनेक अनेक दिवसांपासून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी प्रजागट हा अग्रेसरपणे काम करतोय. प्रजागटाच्या माध्यमातून अनेक कामं झालेली आपल्याला दिसत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला अनेक कामं झालेली आहेत. हे आपल्याला अनेक दिवसापासून दिसतंय. असे प्रजागटाचे प्रमुख श्री प्रदीप झंझानी साहेब आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची सध्या रणधुमाळी जोरात चालू आहे आणि सध्या प्रजागटाची भूमिका काय हे आपण त्यांच्याकडून सध्या जाणून घेणार आहोत. झंझानी साहेब नमस्ते. नमस्कार. प्रजागटाचं तुम्ही सामाजिक काम बऱ्याच दिवसापासून करताय. काय नक्की तुमची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आता निवडणूक चालू आहे याच्या तोंडावरती काय तुमची भूमिका आहे? आम्ही जवळपास नगरपालिकेला सुद्धा धनुष्यबाणाला पाठिंबा दिलेला होता आणि आत्तासुद्धा ह्या इलेक्शनमध्ये तुम्ही बघाल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर असतील, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील, शिवसेना व राजेगट ह्या आम्ही यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आणि पूर्णपणे प्रचारात पण सक्रिय आहे. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये धनुष्यबाणाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा दिला याच्यामध्ये. तुम्ही अगोदर वेगळं काम करत होता, पण आता तुम्ही माननीय श्री दत्ताबापू अनपट यांच्याशी बोलला का श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशी काय बोलणी झाली? काय अटीशर्ती तुमच्या अटीशर्तीवरती काय बोलणी झाली का? कसा पाठिंबा तुम्ही दिला काय नक्की सांगचाल? नगरपालिकेच्या वेळेसच मी जाहीर केलं होतं की बिनशर्त जाहीर पाठिंबा देत आहे म्हणून. आणि श्रीमंत संजीव बाबा यांचे ऑफिसलाही ते आले होते आमच्या आणि मी नंतर त्यांच्याकडे गेलो होतो. आमच्या भेटीगाठी झाल्या. श्रीमंत रामराजे साहेबांना भेटलेलो आहे आणि पूर्णपणे फलटण तालुक्याची जी गरज आहे त्या गरजेनुसार आत्ता धनुष्यबाणाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे. तुम्ही हिंगणगाव गटामधून येता, दत्ताबापू अनपट यांच्या गटामध्ये तुम्ही, त्यांच्याशी काय तुमची चर्चा झालेली आहे का? दत्ता अनपट तसं बघितलं तर आमचं पूर्वीपासून म्हणजे विरोध होता एकमेकाला, राजकारणामध्ये वैचारिक विरोध होता. परंतु आत्ता आम्ही तसं काही वैचारिक विरोध वगैरे कुठेही बघितलेलं नाही. आमचा मित्र धनुष्यबाण आहे. फलटण तालुक्यात आमचा मित्र धनुष्यबाण आहे. हेवेदावे, वैर, शत्रुत्व उमेदवाराशी नाही, कोणत्या उमेदवाराशी नाही, काय नाही. आमचं जे मित्र सखा आहे तो धनुष्यबाण आहे आणि पूर्णपणे फलटण तालुक्यातील 8ही जिल्हा परिषद गटात 16 पंचायत समिती गणामध्ये आम्ही धनुष्यबाणावरती जिथे जिथे उमेदवार उभे आहेत त्या सर्वांना सहकार्य करण्याच्या पूर्णपणे भूमिकेत आणि 100% आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय, मतदारांपर्यंत पोचतोय आणि फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना ज्यांची आम्ही सेवा केलेली आहे, 5ही वर्ष आम्ही इथं उपस्थित असतो. कार्यालय हे आपलं प्रजागटाचं कार्यालय जे आहे ते पूर्णपणे फलटण तालुक्यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही इथं गांभीर्यानं उपस्थित असतो आणि निस्वार्थ सेवा देतो. आम्ही एकही रुपया कधी कोणाकडून घेतलेला नाही. अगदी सगळ्यांना माहीत आहे की इथं प्रजागटाचं काम निस्वार्थीपणे चालतं. नुसतं निवडणुकीसाठी इथं काम चालत नाही. माझे फक्त प्रत्येक फलटण तालुक्यातील जनतेला आणि शेतकऱ्यांना माझी एक नम्रपूर्वक विनंती आहे की मला फक्त 5 वर्षातनं एक दिवस माझं एक असा विषय आहे की फक्त माझं एक म्हणणं ऐकावं. माझं म्हणणं आहे की धनुष्यबाणाला प्रत्येकानं मतदान करावं. हीच माझी तुम्ही दिलेली मला दिलेली बक्षीस असेल एवढंच मी समजेल. आणि 5ही वर्ष तुम्ही मला कोणतंही काम सांगा, मी तुमच्या सेवेसाठी पूर्णपणे हजर आहे. आत्ता आपलं या निवडणुकीत चिन्ह आहे धनुष्यबाण. ठीक आहे. नक्कीच झंझानी साहेब, तुम्ही अगोदर शिवसेनेचे पदाधिकारी होता, मला वाटतं शिवसेना तालुका अध्यक्ष होता. त्याचबरोबर तुम्ही पुन्हा शिवसेनेला सोडून पुन्हा भाजपमध्ये गेला. पुन्हा भाजपला तुम्ही सोडला, पुन्हा प्रजागटाचं तुम्ही काम करताय. गटाचं काम पुन्हा करत असताना तुम्ही आता पुन्हा शिवसेनेला पाठिंबा दिला. नक्की काय कारण आहे तुम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्याचं? शिवसेनेचं तुम्हाला काम आवडलं का राजगटाची रणनीती आवडली का राजगटाचं काम आवडलं, विकास कामं आवडली, काय सांगचाल? नाही, ज्या त्यावेळी ज्या गोष्टी घडल्या, अक्षरशः ज्यावेळी मी शिवसेनेत होतो मला बाहेर पडावं लागलं, त्याची कारणं वेगळी होती. म्हणजे असं नाही की 10 वर्ष मी कंटिन्यू त्या पक्षात होतो. त्या पक्षासाठी भरपूर कामही मी केलेलं आहे आणि हे कोणी नाकारू शकत नाही. काय कारण असतात प्रत्येक गोष्टीमागे. तर ते बाहेर पडलो होतो त्यातून आणि ज्यावेळी पाठिंबा कोणाला दिला असेल किंवा काय झालं असेल ते तालुक्याची गरज आहे आणि आत्ता जी तालुक्याची गरज आहे ते सत्तास्थानं जी आहेत आपल्या तालुक्यातली ती समान राहिली पाहिजेत. म्हणजे जेणेकरून जनतेचा विकास होतो त्या दृष्टीने.
म्हणून आता पूर्णपणे आम्ही ह्या दृष्टीनं प्रयत्न करतो की पंचायत समितीचं सभापतीपद हे शिवसेनेकडे असावं, धनुष्यबाणाकडे असावं, राजा गटाकडे असावं, जेणेकरून सत्ता संतुलित राहते. आणि मी मागच्या वेळी पाठिंबा देताना नगरपालिकेला सुद्धा टाकलं होतं की फलटण तालुक्यातील राजकीय सत्तेची समीकरणं संतुलित राहावीत म्हणून आम्ही शिवसेनेला किंवा राजगटाला पाठिंबा देतोय असं जाहीरही केलं होतं. आणि तीच भूमिका आमची आत्ता पण आहे. ह्याच्यामध्ये कोणाशी वैरत्व नाही, द्वेषभावना नाही, ह्यापैकी काहीच नाही. अगदी सगळ्यांशी वैचारिक काय जीत होते नाही तर हार होते, पण परत एकत्रच असतो आपण आणि प्रत्येक एकामेकाचा आदर वगैरे ठेवला पाहिजे. आणि त्या पद्धतीनं आम्ही ती भूमिका मांडणार आहे आणि त्या पद्धतीनं आमची भूमिका चालू आहे. आणि कामही आम्ही त्या पद्धतीनं लोकांची एकदम सन्मानजनक पद्धतीने आम्ही लोकांची इथं कामं करत असतो त्या पद्धतीनं. आता कसं वातावरण आहे तुमच्या गटामध्ये? किती मताने तुमचं शीट लागेल? काय नक्की परिस्थिती असेल? काय वाटतं तुम्हाला? तुम्हाला सांगतो, ही फलटण तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही जे कामं केलेली आहेत प्रजा गटाच्या माध्यमातून, त्या अनुषंगानं असं सांगावंसं वाटतं की कमीत कमी तुम्हाला सांगतो, जास्त काय बोलणार नाही, आगाऊ बोलणार नाही, चुकीचं विधान करणार नाही, पण प्रजा गटाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये 1,500 ते 2,000चं मतदान आमच्या प्रजा गटाच्या वतीनं जे काम आम्ही योगदान दिलेलं आहे एक 20-22 वर्षांपासून, त्या कामाच्या बेसवर सांगतो 1,500 ते 2,000 मतदान आम्ही पूर्णपणे शिवसेनेच्या उमेदवारांच्या मागं उभं करणार आहे. आणि हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचा विषय आता बोलायचं झालं तर कालच मी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये होतो. दत्ता अनपटांचाही 2-3 दिवसापूर्वी कॉल झाला, संवाद झाला आमचा. त्यांनी आभार मानले की धनुष्यबाणाला पाठिंबा दिला म्हणून. म्हणजे त्यांनाही अपेक्षित नव्हतं की पाठिंबा देतील म्हणून, पण कधीही विरोध हा ठेवायचा नसतो. वैचारिक विरोध नक्की असावा, पण द्वेषाची भावना कधी ठेवायची नसती. दत्ता अनपटांच्याबद्दल आमची भावना, त्यांच्या कार्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांचं कार्य हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये चांगलं आहे. 100% हे कोणी नाकारू नाही शकत आहे. जे आहे ते आहे. सूर्य पूर्वेला उगवतो का तो उगवतोच, म्हणजे ही खरी गोष्ट आहे. तसे त्यांचं ते काम आहे तिथं. लोकांशी आता ज्यावेळी मी हिंगणगाव गटात जात होतो, शेतकऱ्यांशी भेटत होतो, त्यावेळी मलाही काही गोष्टी तिथून कळत होत्या ना, की फीडबॅक काय येतो उमेदवारांचा, तो येतो. आणि आम्ही सांगताना त्यावेळी सांगत असतो की बाबा आपल्याला हे एकच मागणं माझं 5 वर्षातनं एकदा राहील, ह्या पद्धतीनं की एक थोडंसं आम्हाला आमचा कल थोडासा की बाबा आमची इच्छा असते की आम्हाला 5 वर्षातनं एकदा शेतकऱ्यांनी, फलटण तालुक्यातील जनतेनं आम्हाला सांभाळावं, आम्हाला पाठिंबा द्यावा, त्या पद्धतीनं. आणि हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये माझं असं ठाम मत आहे की इथं 3ही सीटा शिवसेनेच्या येणार आहेत, 100% येणार आहेत. आणि प्रजा गटाच्या माध्यमातून 1,500 ते 2,000 मतदान देण्याचं काम आम्ही 100% करणार आहे, यात काही शंका नाही. तर आता विकास कामाच्या विषयी बोललं तर अशी कोणती विकास कामं असतील की तुम्ही ती प्राधान्याने घ्याल? श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याबरोबर तुम्ही राहून कामं करचाल आणि काय सांगचाल की कोणती कामं झाली पाहिजे प्राधान्यानं? आता यायचं जमाना आहे. विकासाची कामं म्हणजे मी अजूनही सांगतो, विकासाची कामं म्हणजे जे माणसाला, हा कायदा असेल, राजकारण असेल, सगळ्या गोष्टी असतील, ह्या माणसाच्या भावनेवर चालतात. माणसाची भावना जी असेल ना, ते प्राधान्य पहिलं त्याला. जर कोणाला पोटाला भाकरी नसेल तर त्याला ती भाकरी मिळाली पाहिजे. कोणाकडं गाडी आहे, काय आहे, इतर पुढच्या काय अडचणी, ते सगळं झालं पाहिजे. तो एकदम असा सदन झाला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे आहे, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांच्या प्रयत्नातून जे धूम बलकवडीचं, नेरा देवगद्दरचं पाणी आलेलं असेल, हे 100% शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप मोठी भूमिका बजावलेली आहे. आणि आम्ही बघतो आता तिथं की जिथं जिथं काही पिकत नव्हतं, येड्या बाबलीची झाडं होती सगळीकडे, कुसळं होती कुठं, ह्या डोंगराव खडकावसुद्धा तिथं ऊस लागायला लागल्यात. ही खरी गोष्ट आहे, ही कुणी नाकारू शकत नाही. अगदी तुम्हाला सांगतो 2013-14च्या अलीकडचा काळ बघितला तर तुम्हाला लक्षात येईल ते. त्याच्यानंतर कितीतरी जमीन लागवडीखाली आलेली आहे आणि वहिवटीखाली आलेली आहे. आणि जे विकास करायचा आहे का नाही, विकास म्हणजे बघा, आणि रस्ते हे त्याच्यावरती बरेच दिवस बोलून चाललेलं आहे. आता माणसांना- नवीन काय सांगता? माणसांना जिथं जिथं अडचणी येणार आहेत, आता इथं आमच्याकडे जो माणूस अडचण घेऊन येतो त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि 100% त्यासाठी बांधील असतो. आता इथून पुढे आता मला तरी नेतृत्व नव्हतं कोणाचं, तसं बघितलं तर इथं स्थानिक पातळीवर मला नेतृत्व नव्हतं कोणाचं, पण आता
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब आहेत, संजूबाबा आहेत, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून रघुनाथ राजे आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही आम्हालाही थोडंसं वरच्या लेवलला अजून जे काय कामं करायच्यात लोकांची आमच्याकडून जी कामं होत नव्हती ती कामं आम्हाला तिथं सांगता येतील की बाबा इथं आपल्याला हा फंड लागेल किंवा तो फंड लागेल, ही कामं करावं लागतील, ती कामं करावं, हे आम्हाला सांगता येईल आता. आता तुम्ही प्रजागट म्हणून त्यांच्याबरोबर काम करणार का शिवसेना म्हणून काम करणार? नाही, मी शिवसेनेत 10 वर्ष होतो. मी शिवसेनेत मला 7 वर्ष मी त्यातली तालुका प्रमुख होतो. भरपूर काम केले आणि काय तिथं राहिलो काय, शिवसेनेत राहिलो काय, राजगटात राहिलो काय आणि प्रजागटात राहिलो काय, मला लोकांचंच काम करायचं आहे. मला काही विषय नाही ना. बरं, मी काय बदलणारा माणूस नाही. मी एकदा 10 वर्ष शिवसेनेत होतो तर कोण मला बघायला नव्हतं ना, हा पक्ष सोडतोय काय, ह्याच्याशी कुठे जातोय, तिकडं हातमिळवणी करतोय. पण निष्ठेनं आम्ही 10 वर्ष काम करत होतो. तर ही गोष्ट काय बदलण्यासारखी नाही. आणि कसं होतं 17 वेळा आता तुम्ही म्हणलं ना, एकदा इकडं एकदा तिकडं एकदा तिकडं, ते बदलणं माझ्या ह्याच्यात नाही. पण माझ्या नशिबात आलं की शिवसेना मला 10 वर्षानं अपघातानं सोडावं लागली आणि त्याच्यानंतर माझी जरा थोडी झाली पळापळ इकडं तिकडं. हे नशिबानं आलं माझ्याकडे. पण मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आणि मला त्या पद्धतीनं राहायला आवडतं, स्वाभिमानानं सन्मानानं. 4 दिवसाचं का आयुष्य असे ना, पण ते ताटमानेनं स्वाभिमानानं जगायला मिळावं ह्या भावनेतला मी कार्यकर्ता आहे. जसं दगडाच्या कपारीत जसं ते गवत उगवतं पण डौलाने डौलाने डुलत असतं तसं ताटमानेनं आणि डौलाने स्वाभिमानानं असं जगायला ते शिकवतं आपल्याला. आणि त्याच्यातून प्रत्येक माणसानं शिकलंही पाहिजे आणि आम्ही शिकत असतो त्यातनं. आम्हालाही त्यातनं चांगल्या गोष्टीकडून सगळ्याकडून प्रेरणा मिळत असते. विरोधक का असे ना, पण त्याचाही सन्मान जो असेल तो राखून, त्यांचा आदर सत्कार राखून पुढं जाणारा कार्यकर्ता मी आहे. आणि लोकांची जी भावना आहे की प्रजागट वगैरे जे आहे, म्हणजे सारखं बदलाबदली बी बरोबर दिसत नाही. मग ते प्रजागटात राहणं मी पसंत करेन आणि लोकांची ती भावना आहे. त्याच्यामुळं आणि काय काम कुठंही करायचं काय विषयच नाही त्याच्यामध्ये. लोकांचीच कामं करायची आहेत ना. मला काय करायचं आहे ते शेवटी कुठं राहिलो तरी मला लोकांचीच कामं करायची आहेत. माझा पिंड आहे तो समाजसेवेचा आहे, लोकांची कामं करण्याचा आहे, त्याच्या पलीकडं नाही काय. तर हे होते प्रजागटाचे प्रमुख श्री प्रदीप झंझणे साहेब. आपण साथी न्यूज चॅनलशी संपूर्ण सविस्तरपणे बोलला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद.